नमस्कार. आज मी बनवणार आहे आलू पराठा. त्यासाठी मी इथे 1.5 किलो बटाटे घेतलेले आहेत. तर मी बटाटे स्वच्छ धुवून उकडून घेते कुकरातून 3-4 शिट्ट्या देऊन. एकदम असे नरम उकडून घ्यायचे. तर माझे हे बटाटे असे उकडून झालेले आहेत. आता बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. आता मी बटाटे सोलून घेते. बटाटे माझे आता सगळे सोलून झालेले आहेत. आता मी स्मॅशरने असे बटाटे बारीक करून घेते. एकही असं जाडा बटाटा नाही ठेवायचा. छान माझे असे स्मॅशरने बटाटे बारीक करून झालेले आहेत. बटाटे स्मॅश करून झालेलं आहे. आता मी 1 चमचा ह्याच्यात मिरचीची पेस्ट टाकते. थोडंसं हिंग टाकते. 1 चमचा मिरची पावडर टाकते. 1 छोटा चमचा धना पावडर टाकते. छोटा चमचा जिरा पावडर टाकते. छोटा चमचा गरम मसाला टाकते. थोडासा 1/2 चमचा कसुरी मेथी टाकते. थोडीशी आमचूर पावडर टाकते. बारीक चिरलेली अशी कोथिंबीर घेतली आहे, भरपूर अशी घेतलेली आहे. मी असा मोठा बारीक चिरून असा कांदा घेतलाय. 1 कांदा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ टाकते. हळद टाकते. आता मी सगळं व्यवस्थित एकजीव करून घेते. व्यवस्थित माझं असं सगळं मिक्स करून झालेलं आहे. अजून पण काही असतील बटाटे तर ते सुद्धा अशा हातानेच मी बारीक करून घेतलेत. माझं छान असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता मी ना ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेते. असे मी गोळे करून घेते. बटाट्याचे सगळे गोळे करून झालेले आहेत. आता हे मी पीठ मळूनच घेतलेलं आहे. फक्त मीठ, पाणी आणि गव्हाचं पीठ घालून मी पीठ मळून घेतलेलं आहे. अगोदरच घेतलेलं आहे. आता मी पोळपाट घेतले. आता मी हा एक गोळा पण करून घेते चपातीचे. आता मी ह्याच्या आतमध्ये असं तेल लावून घेते. आणि हा एक बटाट्याचा गोळा घेते. छान असं मोदकासारखं असं फिल करून घेते. मधून असं व्यवस्थित जाड करून घेतलेलं जेणेकरून पराठा फाटणार नाही. असे छान मी आता सगळे
गोळे पण करून घेते. आता मी एक गोळा असा पराठा लाटायला घेते. पराठ्यामध्ये छान असं मी बटाटा भरलेला आहे, त्याच्यामुळे असून पूर्णपणे बटाटा फिल केलेला आहे आणि तो सगळीकडे असं समान पसरला जाणार आहे. जेवढा असा थोडासा पातळ लाटता आलं तरी चालेल. मी थोडासा असा मीडियमच लाटणार आहे. माझा पराठा असा लाटून झालेला आहे. आता मी गॅसवर तवा ठेवला. आता माझा तवा तापलेला आहे. थोडंसं तेल लावून घेते तव्याला. आता मी बाजूने तेल सोडते. तुपात किंवा बटरमध्ये किंवा तेलात कशातही भाजू शकतो. आता मी याला उलटा करते. छान एका बाजूने भाजून झालेला आहे. आता मी या बाजूने पण तेल लावते. पराठ्याला वगैरे तेल थोडं जास्तच लागतं. छान असा माझा पराठा सगळ्या बाजूंनी भाजून झालेला आहे. आता मी दुसरा पराठा टाकते. बाजूनी तेल सोडते. सगळीकडून असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. छान माझा पराठा भाजून झालेला आहे. आपण
असे सगळे बटाट्याचे पराठे बनवून तयार झालेले. असे छान आतून पण फिल झालेला आहे बटाटा, कुठेही फक्त पीठ नाही आहे. आणि हे दही. बटाट्याच्या पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.